नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी डॉक्टर SR शेळके. आज आपण कम्प्युटेशन ऑफ टॅक्स लायबिलिटी ऑफ असेसी ह्या चॅप्टरवरचा प्रॉब्लेम या ठिकाणी घेणार आहोत. तो प्रॉब्लेम मी आपल्याला वाचून दाखवतो. प्रॉब्लेम असा आहे, द इन्कम स्टेटमेंट ऑफ मिस्टर रोशन शो ग्रॉस टोटल इन्कम ऑफ ₹26,60,000 फॉर अकाउंटिंग इयर 2019-20, which includes ₹4,80,000 as long-term capital gain and ₹4,00,000 as royalty from book of scientific nature, which is eligible for deduction under section 80QQB. He has deposited ₹1,75,000 in public provident fund. Compute the tax payable by Mr. Roshan for the assessment year 2020-21. तर पहा, या ठिकाणी ह्या प्रॉब्लेममध्ये आपणाला त्यांचं टोटल इन्कम पहिल्यांदा कॅल्क्युलेट करायचं आहे आणि त्यानंतर त्यांचं टॅक्स लायबिलिटी किती आहे ती आपणाला या ठिकाणी कॅल्क्युलेट करायची आहे. तर पहा, तर या ठिकाणी टोटल इन्कम कॅल्क्युलेट करत असताना आपणाला आता त्यांचं ग्रॉस इन्कम किती आहे ते या ठिकाणी घ्यावं लागेल. तर पहा, मी या ठिकाणी घेतो कम्प्युटेशन ऑफ टोटल इन्कम ऑफ मिस्टर रोशन फॉर द असेसमेंट इयर 2020-21. या ठिकाणी घ्या ग्रॉस टोटल इन्कम. ग्रॉस टोटल इन्कम हे आहे, पहा प्रॉब्लेममध्ये दिलं आहे 26,60,000. 26,60,000. त्यानंतर याच्यातून डिडक्शन काही त्यांना द्यावे लागतील आपणाला. डिडक्शन्स. तर मागच्या दोन प्रॉब्लेममध्ये टोटल इन्कम आपणाला डायरेक्टली दिलेलं होतं, पण आता या ठिकाणी ह्या प्रॉब्लेममध्ये ग्रॉस टोटल इन्कम दिले, जे डिडक्शन आहे ते डिडक्शन दिलेले आहेत आणि ते डिडक्शन दिल्यानंतर येणारं जे उत्पन्न आहे ते उत्पन्न आहे, पहा टॅक्सेबल इन्कम. तर हे टॅक्सेबल इन्कम आपणाला पहिल्यांदा काढावं लागेल. तर यांनी या ठिकाणी सांगितलं आहे त्यांना रॉयल्टी म्हणून 4,00,000 रुपये मिळालेले आहेत. ₹4,00,000 ॲज रॉयल्टी फ्रॉम बुक ऑफ सायंटिफिक नेचर विच इज इलिजिबल फॉर अंडर सेक्शन डिडक्शन अंडर सेक्शन 80QQB. 4,00,000 रुपये जे रॉयल्टी मिळालेली आहे ती अंडर सेक्शन 80QQB अंतर्गत कपात पात्र आहे. आलं लक्षात, कपातीसाठी अलाउड आहे. त्यानंतर त्यांनी पब्लिक प्रॉव्हिडंट फंडमध्ये 1,75,000 रुपये गुंतवलेले आहेत, म्हणजे हे अंडर सेक्शन 80C खाली हे अलाउड आहे. तर आता या ठिकाणी घ्या नंबर 1 पहिलं डिडक्शन अंडर सेक्शन 80C regarding deposit in public provident fund. आता पहा, यांनी या ठिकाणी पब्लिक प्रॉव्हिडंट फंड ₹1,75,000 और ₹1,50,000 whichever is less. तर यांनी पब्लिक प्रॉव्हिडंट फंडमध्ये 1,75,000 रुपये म्हणजे जमा केलेले आहेत आणि अंडर सेक्शन 80Cच्या अंतर्गत फक्त 1,50,000 डिडक्शन मिळू शकते. म्हणून प्रॉव्हिडंट फंडमध्ये जमा केलेली रक्कम किंवा ₹1,50,000 विच एव्हर इज लेस या दोन्हीपैकी जे कमी असेल तेवढं डिडक्शन या ठिकाणी मिळेल. तर पहा, 1,50,000 कमी असल्यामुळे अंडर सेक्शन 80C खाली 1,50,000 रुपये डिडक्शन मिळेल. आलं लक्षात.
पब्लिक प्रॉव्हिडंट फंडमध्ये 1,75,000 त्यांनी शेविंग केलेलं आहे किंवा डिपॉझिट केलेलं आहे. पण मॅक्झिमम लिमिट त्या ATCची 1,50,000 आहे. म्हणून 1,50,000 किंवा डिपॉझिट केलेली रक्कम यापैकी जी कमी असेल तेवढं डिडक्शन मिळेल. तर पहा 1.5 लाखापर्यंतचं डिडक्शन त्यांना या ठिकाणी मिळेल. त्यानंतर दुसरं डिडक्शन आहे, आलं लक्ष, दुसरं डिडक्शन आहे अंडर सेक्शन ATQQB. ATQQB याला लिहा रिगार्डिंग रॉयल्टी. रिगार्डिंग रॉयल्टी अंडर सेक्शन QQB अंतर्गत ATQQB अंतर्गत यांना रॉयल्टीचं डिडक्शन मिळेल. कारण यांनी सायंटिफिक नेचरचं वैज्ञानिक स्वरूपाचं पुस्तक लिहिलेलं आहे आणि त्या पुस्तकाची त्यांना 4 लाख रुपये रॉयल्टी मिळालेली आहे. आलं लक्षात. ते त्यांचं उत्पन्न आहे, ते 26,60,000मध्ये ॲड आहे ते. आलं लक्षात. परंतु आता आपल्याला डिडक्शन द्यायचं आहे. डिडक्शन देताना ह्या कलमाअंतर्गत मॅक्झिमम त्यांनी त्यांना जी मिळालेली रॉयल्टी आहे ती रॉयल्टी म्हणजे 4 लाख रुपये किंवा मॅक्झिमम डिडक्शन लिमिट 3 लाख, विच एव्हर इज लेस. म्हणजे 4 लाख त्यांना रॉयल्टी मिळाली, परंतु ह्या कलमाअंतर्गत मॅक्झिमम 3 लाखापर्यंतच डिडक्शन या ठिकाणी मिळू शकते. म्हणून 4 लाख किंवा 3 लाख यापैकी जी रक्कम कमी असेल तेवढं डिडक्शन या ठिकाणी मिळेल. तर 3 लाख रुपये कमी असल्यामुळं 3 लाखाचंच डिडक्शन या ठिकाणी मिळेल. तर हे 2 डिडक्शन आपल्याला या ठिकाणी द्यायची आहेत. ह्या डिडक्शनची बेरीज करा, 4,50,000 येईल. याच्यातून मायनस केले आपण आता. तर इथं राहिलं 22,10,000. तर ह्याला काय म्हणायचं, टोटल किंवा टॅक्सेबल इन्कम. टोटल किंवा टॅक्सेबल इन्कम 22,10,000 रुपये या ठिकाणी आलेलं आहे. तर आपण त्यांचं टोटल किंवा टॅक्सेबल इन्कम काढलेलं आहे. आता त्यांची टॅक्स लॅबिलिटी आपल्याला या ठिकाणी काढायची आहे. टोटल इन्कम आलेलं आहे यांचं 22,10,000. ते आपण आता या ठिकाणी घेऊ. कॉम्प्युटेशन ऑफ टॅक्स लॅबिलिटी ऑफ मिस्टर रोशन यांची टॅक्स लॅबिलिटी किती आहे ती आता आपल्याला कॅल्क्युलेट करायची आहे. टोटल इन्कम 22,10,000, त्यातून मायनस करा 4,80,000. आता हे 4,80,000 काय आहे, लॉंग टर्म कॅपिटल गेन आहे. लॉंग टर्म कॅपिटल गेनवर टॅक्स आकारण्याची पद्धत वेगळी आहे. लॉंग टर्म कॅपिटल गेनवर 20% टॅक्स लागतो. म्हणून ह्या उत्पन्नाला या उत्पन्नातून मायनस करायचं आणि 17,30,000 रुपये उत्पन्न या ठिकाणी त्यांचं टोटल येईल. तर आता ह्या 17,30,000वर त्यांना किती टॅक्स लागेल ते आपल्याला या ठिकाणी कॅल्क्युलेट करायचं आहे. तर पहा टोटल इन्कम 22,10,000तून आपण 4,80,000 लॉंग टर्म कॅपिटल गेनचे वजा केलेले आहेत. त्याचं कारण मी तुम्हाला सांगितलेलं आहे. लॉंग टर्म कॅपिटल गेनवर 20% दराने टॅक्स लागतो सरसगट आणि फिक्स आहे तो. आणि बाकीच्या जे उत्पन्न आहे, आता हे जे उत्पन्न आहे ते उत्पन्न आपणाला 4 स्लॅबमध्ये घेऊन त्याचा टॅक्स काढावा लागतो. आलं लक्षात. म्हणून 4,80,000 रुपये या ठिकाणी मायनस केलेले आहेत. तर आता हे मायनस केल्याच्या नंतर तिथं 17,30,000 राहिलेलं आहे. आता या ठिकाणी पहिला स्लॅब येईल नंबर 1, इन्कम टॅक्स ऑन फर्स्ट ₹2,50,000. आलं लक्षात. 2,50,000 एवढा आलेला आहे. आता याच्यावरचा जो टॅक्सचा रेट आहे तो नील आहे आणि लागणारा टॅक्ससुद्धा नील आहे. म्हणजे प्रत्येक करदात्याचं 2.5 लाखापर्यंतचं उत्पन्न हे करमुक्त असते. म्हणून 2.5 लाखापर्यंत त्यांना टॅक्स लागणार नाही. त्यानंतर नंबर 2, इन्कम टॅक्स ऑन नेक्स्ट ₹2,50,000.
नंतरच्या 2,50,000वर या ठिकाणी 20 म्हणजे 5% दराने आपल्याला टॅक्स हा करावा लागेल. आलं लक्षात. तर हा टॅक्स येईल पहा 12,500 रुपये. त्यानंतर तिसरा स्लॅब इन्कम टॅक्स ऑन नेक्स्ट ₹5 lakhs. आलं लक्षात. 5 lakhs याच्यावर 20% दराने टॅक्स आकारा, तो येईल 1,00,000 रुपये. आता हे 2.5 लाख, हे 2.5 लाख आणि हे 5 लाख, टोटल झाले 10 लाख. आपलं उत्पन्न किती आहे? 17,30,000. तर आता ह्या 17,30,000तून हे 10 लाख गेले तर राहिले किती? 7,30,000. तो चौथ्या स्लॅबमध्ये येईल पहा. इन्कम टॅक्स ऑन नेक्स्ट ₹7,30,000. याच्यावर 30% दराने टॅक्स आकारावा लागेल आपल्याला. आलं लक्षात. 7,30,000वर 30% दराने 2,19,000 रुपये टॅक्स येईल. 2,19,000 रुपये टॅक्स येईल. तर असे हे 17 लाखावरचा आपण या ठिकाणी टॅक्स काढलेला आहे. आलं लक्षात. त्यानंतर आता आपणाला लॉंग टर्म कॅपिटल गेनवरचा या ठिकाणी टॅक्स काढावा लागेल. तर लिहा टॅक्स ऑन लॉंग टर्म कॅपिटल गेन. लॉंग टर्म कॅपिटल गेन. तर पहा लॉंग टर्म कॅपिटल गेन किती आहे या ठिकाणी? ₹4,80,000. याच्यावर सरसगट 20% दराने टॅक्स काढा. आलं लक्षात. 4,80,000वर 20% दराने जो टॅक्स येईल तो टॅक्स किती येईल? 48,296 96,000 रुपये टॅक्स येईल पहा. आलं लक्षात. तर आता ह्या टॅक्सची बेरीज करा. हे 500 तर यांना जो लागलेला टॅक्स आहे तो टॅक्स आहे 4,27,500. हा झाला टोटल टॅक्स. टोटल टॅक्स 4,27,500. तर आता यांचं उत्पन्न 50 लाखापेक्षा कमी आहे म्हणून यांना सरचार्ज लागणार नाही. परंतु याच्यामध्ये ॲड करायचं आहे. ॲड हेल्थ अँड एज्युकेशन. सेस ॲट द रेट ऑफ 4%. तर 4,27,500च्या 4% हेल्थ अँड एज्युकेशन सेस त्यामध्ये ॲड करावा लागेल आणि तो येईल 17,100. 17,100 600 तर यांना टोटल टॅक्स लागेल 4,44,600 रुपये. हा टॅक्स पेएबल आहे. टॅक्स पेएबल 4,44,600. अशा पद्धतीने हा प्रॉब्लेम या ठिकाणी पूर्ण होतो. काही अडचण असेल तर विचारू शकता. धन्यवाद.